हॅलो फ्रेंड्स. तर चला, आज होता सॅटर्डे आणि आज आम्ही बनवलेलं ब्रेकफास्टला इडली, चटणी आणि सांबर. तर चटणीची एक सेपरेट रेसिपी मी छान अशी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे होते ओले नारळ आणि त्याचे मी खोबऱ्याचे असे बारीक-बारीक काप करून घेतलेले. ते पाण्यामध्ये धुवून घेतले. त्यानंतर कोथिंबीर, साखर, मीठ, दही, मिरची आणि कढीपत्ता अशा प्रकारचे साहित्य मी सर्व जमा केलते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वप्रथम खोबरे टाकले होते ओले. त्यानंतर कोथिंबीर टाकली, हिरव्या मिरच्या टाकल्या आणि 2-3 पाकळ्या कढीपत्ता टाकला. आता इथं शूट करण्याच्या नादामध्ये मी जेवढा कढीपत्ता घेतला होता, तेवढा सगळा टाकलेला, पण पुन्हा मी काढून टाकला. अगदी 2-3 पानच टाकायचे. त्यानंतर इथे मी साखर टाकलेली आणि मीठ टाकलेलं आणि चवीपुरतं तुम्हाला साखर आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी ते ऑप्शनल आहे. त्यानंतर तुम्ही इथे मीठ टाका. मीठ, सेंधा नमकही टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ, साखर टाकायचं आणि वरतून असं दही टाकायचं आणि ते बारीक करून सगळं मिश्रण मग वरून असं दही मिक्स करून घ्यायचं आणि असं दही मिक्स केल्यानंतर ते छान असं बॅटर हलवून घ्यायचं, जेणेकरून सगळं मिश्रण आहे ते एकजीव झालं पाहिजे. आता याच्यामध्ये कोणी-कोणी कोथिंबीर टाकतं, कोणी मग पांढरी चटणी करतो, खोबऱ्याची एकदम व्हाईट चटणी करतो कोथिंबीर न टाकता. त्याला तडका देण्यासाठी कोणी फक्त मोहरीचा तडका देतं, जिरीचा तडका देतं. तर मी इथं थोडीशी जिरी आणि थोडीशी जास्त मोहरी आणि थोडीशीच अगदी जिरी असा तडका दिलेला आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि गॅस बंद करून टाकायचा, नाहीतर मोहरी कढीपत्ता वगैरे जळतो, म्हणजे तडका आपला जळतो. त्यानंतर इथे हिंग टाकून मी असा पटकन टाकून घेतलेला आहे तडका. एकतर गॅस बारीक करायचा, कमी तेल तापवायचं, मग मोहरी टाकायची. नाही तर खूप जास्त तापली असेल तर गॅस बंद करून मग तडका द्यायचा, जेणेकरून ती तडका जळत नाही. आणि मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तर छान तयार आहे अशी आपली खोबऱ्याची चटणी. पाणी टाकून त्याला कमी जास्त पातळ तुम्ही करू शकता. आता इथं मी घेतला होता एक पंपकिन, वांगं, टोमॅटो आणि कांदा आणि तुरीची डाळ थोडीशीच, मुगाची आणि मसूरची डाळ जास्त. अशा प्रकारे सर्व एकदम कुकरमध्ये मी शिजवून घेतलं. त्यानंतर कढीपत्ता, मोहरी, जिरे टाकून, आलं लसूण टाकून त्याला फोडणी दिली सांबारची. सगळं बारीक एकजीव करून मग अशा प्रकारे तडका दिला. तर तयार आहे आपलं सांबार. गूळ खोबरं थोडंसं टाकायचं.